तेव्हा त्याच बाबासाहेबांची सावली आज सगळ्यांना हवी हवीशी वाटते. हे समाज परिवर्तन नाही का? अगदी बरोबर आहे. जेव्हा या देशाचा प्रधानमंत्री हा शेतकऱ्याचा मुलगा होईल तेव्हा या देशामध्ये सगळ्यांच्या घरात दूध दुभतं आणि सगळ्यांच्या घरात धान्य असेल आणि अख्खा देश सुखी असेल, हे बाबासाहेबांचं म्हणणं आहे. अहो, इकडे अजून आम्हाला कर्जमाफी करता येईल, पण आता अलीकडं नाचगाणी थिरकणं या गोष्टी जास्त होत आहेत. तर हे बाबासाहेबांना जे मुळात पसंतच नव्हतं. या सांस्कृतिक कलेकडे व्यवसाय म्हणून पाहायला गेला. बाबासाहेबांचं जे टीचिंग होतं हे टीचिंग सुटलं. गीताचा थिल्लरपणा आला. तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. अशा म्हणजे गायकांनी चळवळ उभी केली. राम दाखवारे तुमचा राम दाखवारे, वामनास थोडी त्याची चवी चाखवारे. वा वा वा. नीच नीतीचा कापू गळा, त्या रक्ताचा लेऊ टिळा, मंजुळा पाजळ आपला विळान चल ग रणामधी. बौद्ध धर्म का बाबासाहेबांना स्वीकारावा असा वाटला? त्यांच्या विचारावर पाऊल ठेवून आपल्याला चालावं लागेल. मग शेवटी कोणी लिहिलं संविधान? मग अर्थातच डॉक्टर बाबासाहेब. या देशातल्या ग्रामपंचायतीमध्ये अजूनही बाबासाहेबांचं संविधान पोहोचलं नाही. बाबासाहेब तुकोबांच्या विचाराचे पण वाहक आहेत ना. बुडत आहे जन न देखावे डोळा, म्हणून कळवळा येत असे. जिथे माणसाला माणसासारखी वागणूक दिली जात नाही तो धर्म नसून ती एक शिरजोर आहे. बाबासाहेब आणि राजकारण या अँगलनी जर विचार केला तर काय सांग? या देशातल्या समस्त स्त्रियांना ऊर्जित अवस्था तुम्ही प्राप्त करून देत नाहीत म्हणून बाबासाहेबांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे. हे राजकारण म्हणतात. बरोबर. पण बाबासाहेबांनी पहिला मान शेती करणाऱ्या कामगाराला, अल्पभूधारक शेतकऱ्याला आणि ओबीसीनं पहिला मान दिलेला आहे. जातीचा विचार नाही बाबासाहेबांनी केला. कष्टकऱ्यांचा केला. आपल्या आईला सन्मान देता देता दुसऱ्याच्या आईला सन्मानित करावं हे शिकवणारा राजा या आशिया खंडात एकच, त्याचं नाव छत्रपती शिवराय. की काजव्यांनो, तुम्ही आपल्या मर्यादेत राहा, कारण हा सूर्य मावळलेला नाही. तो कालही प्रकाशमान होता, आजही प्रकाशमान आहे आणि उद्याही प्रकाशित राहील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन. जय भीम, जय हिंद, जय महाराष्ट्र.